युवा क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। शेगावमध्ये एक विशेष कार्यक्रम होणार आहे। तो कार्यक्रम कुठला? तर दोन मित्रांच्या मैत्रीचा। काय आहे पूर्ण कार्यक्रम आपण जाणून घेऊ। लोकनेते विचार मंचाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। प्रदीपजी सांगडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा कार्यक्रम नेमका कसा आहे। नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी होत आहेत। आपण पाहतोय आजचा मित्र उद्याचा शत्रू होत आहे। अशा परिस्थितीत राजकीय क्षेत्रात जगताना ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात मैत्रीला महत्त्व दिलं, मैत्री केली, जोपासली आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मैत्रीला जागले, असे महाराष्ट्रातील दोन राजकीय नेते माननीय स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांची मैत्री ही अफलातून होती। त्यांच्या मैत्रीत कधीही खटास आली नाही। 40 वर्ष सतत एकाच मित्रासोबत मैत्री करून मैत्री टिकवणं ही थट्टा नाही। आजच्या या बदलत्या राजकीय परिस्थितीत मैत्री कशी करावी, मित्र कसा असावा, मित्रासोबत कसं राहावं याचा एक संदेश देणारा हा मैत्री नात्यापलीकडची कार्यक्रम घेण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे। नक्कीच हा सर्वांना आवडेल असे मला वाटते। या कार्यक्रमाची कल्पना नेमकी कशी सुचली तुम्हाला? कारण या जगामध्ये आताच तुम्ही सांगितलं की मित्र होणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात मैत्री टिकवणं ही त्यातही अवघड आहे। तर ही कल्पना कशी सुचली? मैत्री करणं अतिशय सोपी आहे। अनेक लोक व्यावसायिकदृष्ट्या मित्र बनतात, काही तात्कालिक मैत्री होते, कॉलेजपुरती मैत्री असते, परंतु ती मैत्री टिकवणं आणि ती राजकीय क्षेत्रातील गढूळ वातावरणात आजचं राजकीय क्षेत्र हे अतिशय गढूळ झालेलं आहे। आजचा मित्र उद्याचा शत्रू, कालचा शत्रू आजचा मित्र, म्हणजे कुठलंही ध्येय धोरण न ठेवता असलेली मैत्री आजच्या काळातील आहे। या मैत्रीला एक निष्कलंक मैत्री कशी असावी, निष्कलंक मैत्रीत कसं जगावं, याकरता महाराष्ट्रातील एक उदाहरण आहे गोपीनाथजी आणि भाऊसाहेब फुंडकर। तसंच गोपीनाथजी आणि भाऊसाहेब फुंडकर हे अजातशत्रू होते। त्यांनी ज्यांच्याशी मैत्री केली ती शेवटपर्यंत टिकवली। त्यांच्या मैत्रीची चर्चा समाजात झालीच पाहिजे। समाजाला या गोष्टी कळल्या पाहिजे, मैत्री कशी करावी, कशी टिकवावी, कशी रुजवावी। याकरता हे कार्यक्रम घेण्याचा आमचा एक मानस होता आणि तो गेल्या अनेक वर्षापासून होता, परंतु अनेक अडचणी येत गेल्या। यावर्षी तो पूर्णत्वास जात आहे, याचा खरा अर्थाने आम्हाला आनंद आहे। दोन मित्रांची गोष्ट आणि या कार्यक्रमाला तुम्ही विशेष नाव असं दिलेलं आहे, मैत्री नात्या पलीकडची। हे नाव कसं सुचलं तुम्हाला? सर्व नात्यात पुरतं विचार करतात, परंतु नात्याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी जीवन जगलं आणि यांचं मैत्रीचं नातं जवळून पाहण्याचा मला योग आलेला आहे। दोघांचाही संपर्क लाभलेला आहे। दोन्ही परिसराला माझा स्पर्श होऊन जीवनाचं सोनं होण्याचा मला योग आलेला आहे। मी पाहिलेले भाऊसाहेब या भागातलं असं एक प्रगल्भ नेतृत्व होऊन गेलं की कार्यकर्ता छोटा असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, फाटका असो, परंतु तो जर माझा कार्यकर्ता आहे तर त्याच्याकरता झटणारा नेता म्हणजे भाऊसाहेब मी पाहिला। मी युवा मोर्चाचा शहराचा अध्यक्ष असताना माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस, परिस्थिती माझी त्या काळी जमतेम होती, परंतु भाऊसाहेब लोकसभेत खासदार असताना मी निमंत्रण दिलं। भाऊसाहेब सहपरिवार माझ्या घरी आले, 3 तास राहिले, माझ्या घरात त्यांचा वावर झाला। असा देवदुर्लभ नेता मी जवळून पाहिला। तसाच गोपीनाथजी मुंडे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना मी संघाचा प्रभात शाखेचा कार्यवाह होतो। अचानक सकाळी 7 वाजता एक नेता कोणीतरी येतं, प्रणाम घेतं, आमच्यासोबत योगा करतात
आणि ज्यावेळी प्रार्थना झाल्यानंतर आम्ही उभे राहतो त्यावेळी ते आपला परिचय देतात, मी गोपीनाथ मुंडे, प्रदेश भाजपाचा अध्यक्ष. म्हणजे रेस्ट हाऊसपासून कॉटन मार्केटपर्यंत पायी सहज चालत येऊन संघाची शाखा न विसरणारा नेता मी जवळून पाहिला. त्यामुळे या नेत्या ज्या प्रकारे जगले, ती मैत्रीचं नातं जगासमोर यावं, त्यांचा साधेपणा जगासमोर यावा, त्यांचा कार्यकर्त्यांप्रती असलेला स्नेह, प्रेम, ओलावा, जिव्हाळा हा जनतेला कळावं, नवीन पिढीला कळावं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. नक्कीच तो सफल होईल असं मला वाटते. येत्या 1 जूनला हा कार्यक्रम होणार आहे आणि वक्ते म्हणून रवीजी भुसारी हे आहेत. तर रवीजी भुसारीच का वक्ते म्हणून आपण घेतलेले आहेत? याचं प्रमुख कारण रवींद्रजी भुसारी हे संघाचे प्रचारक आहेत. संघाने त्यांना महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं संघटन कौशल्याकरता संघटन मंत्री म्हणून दिलं होतं. त्यामुळे रवीजींनी खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांशी सोबतही काम केलं. प्रदेश संघटन मंत्री असताना मुंडे साहेबांसोबतही त्यांचा संपर्क आला आणि संघाच्या माध्यमाने तयार झालेल्या स्वयंसेवकांच्या जीवनावर संघाच्याच कार्यकर्त्याला बोलण्याचा अधिकार आहे असं आमचं मत होतं. म्हणून संघाचे प्रचारक असलेले रवीजी भुसारी यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्यावर बोलावं ही इच्छा असल्यामुळे रवीजींना आम्ही या ठिकाणी बोलवलं. दोन्हीही नेत्यांसोबत त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यांच्यावर बोलण्याला प्रेमळपणे आणि निस्वार्थ बुद्धीने केवळ रवीजीच बोलू शकतो, ते संघाचा कार्यकर्ता, संघाचा प्रचारकच बोलू शकतो असं आमचं मत होतं. म्हणून आम्ही संघाचे प्रचारक असलेले रवींद्रजी भुसारी यांनाच प्रमुख वक्ते म्हणून बोलवलं. दोन्हीही नेते अजात शत्रू आहेत. त्यांची मैत्री अनेकांशी आहेत, एकमेकांशी तर ते घट्ट मित्र होते. नव्या पिढीला यातून कशी प्रेरणा मिळणार आहे? आजच्या या विज्ञानाच्या युगात, तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मला असं वाटते भरकटत चालली, मोबाईलमध्येच गुंतत चालली. मोबाईलपुरतीच मैत्री ठेवतात. साधा मित्राचा वाढदिवस असला तर मोबाईलवर एक पोस्ट टाकली की त्याचं कार्य संपलं. कोणाचं लग्न असलं, कोणाचं मुलाचा वाढदिवस असला, केवळ मोबाईलपुरतं मैत्री आज जपण्याचा हा युग आलेला आहे. या युगातील नवीन पिढीला मैत्री करून मैत्री कशी जगावी आणि मैत्रीचा आनंद कसा घेतला पाहिजे आणि ती टिकवली कशी पाहिजे, त्यातून कसा आपल्याला आनंद मिळतो, हा एक मेसेज समाजात घेत जाणे आवश्यक आहे. समाजकार्य कसं केलं पाहिजे, समाजकार्यातून राजकीय कार्य कसं केलं पाहिजे, स्वतःचाही विचार करून आपला मैत्री टिकवणे आणि ती मैत्री शेवटपर्यंत जगणे केवळ नातेवाईकासाठी नाही तर मित्रासाठीही जगावं, त्याकरता काहीतरी करावं, हा एक मैत्रीचा संदेश या कार्यक्रमातून देण्याचा या लोकनेते विचार मंचचा एक विचार होता. आणि तो विचार आम्ही दरवर्षी असाच रुजवायचा प्रयत्न करू, असा एक संकल्प आम्ही या ठिकाणी करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय आवाहन कराल? तरुण मित्रांकरता एकच संदेश असावा की आपण ज्या नेत्यांमुळे मोठे झालो, आज आम्ही माझ्या वेळेसची जी भारतीय जनता पक्षाची पिढी आहे, ही पिढी आमचे निर्माते, आमचे राजकीय वडील म्हणून आम्ही भाऊसाहेब फुंडकरांकडे पाहतो. त्यांनी आम्हाला घडवलं. त्यांच्या विचारावर चालून आम्ही एक समाजसेवेचं व्रत घेतलं, समाजसेवाही करतो. त्यांच्या या व्रतामुळेच, त्यांनी केलेल्या कार्यामुळे आजही आम्ही त्यांना विसरलो नाही. आजही त्यांचा विचार घेऊनच आम्ही कार्य करतो. ज्यांनी आपल्याला चालायला बोलायला शिकवलं, आपल्याला समाजात मान सन्मान मिळवून दिला, त्याला कधीही विसरू नये, हा संदेश या कार्यक्रमातून सर्वांनी घ्यावा. म्हणजे मला आठवतं मुंडे साहेबांचं 3 जून 2014 साली अकाली मृत्यू झाला. त्यानंतर ढसाढसा मित्राकरता रडणारे भाऊसाहेब मी पाहिले. अखंड 15 दिवस त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. याला म्हणतात मैत्री.
ही मैत्री जशी त्यांनी टिकवली, त्यांनी जसे माणसं घडवले, आम्ही आजही त्यांना विसरलो नाही, विसरणार नाही. त्यांचा विचार समाजात जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि तरुण पिढीने सुद्धा हा विचार करावा की ज्यांनी आपल्याला घडवलं, चालवलं, बोलणं शिकवलं, आपल्याकरता काहीतरी केलं, त्याला कधीही विसरू नका. या कार्यक्रमानिमित्त तरुणांना मी एकच आवाहन करू इच्छितो, नव्हे सर्वांनाच, तरुण असो, वयस्क असो, महिला असो, कृपया मैत्री नात्यापलीकडची या कार्यक्रमाला दिनांक 1 जून रोजी बालाजी मंदिरात सायंकाळी 5 वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने मैत्री नात्यापलीकडची कशी असते ही अनुभवावी. आपण सर्वांनी हजेरी लावा ही विनंती. 1 जून 2025 रोजी हा कार्यक्रम होणार आहे. 2 मित्रांची गोष्ट आपल्याला याद्वारे कळणार आहेत. आपण सुद्धा हा कार्यक्रम नक्की बघा. प्रदीपजी सांगडे आपले खूप खूप धन्यवाद. दीपकजी शर्मा आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. युवा क्रांती न्यूजसाठी रोहित देशमुख, शेगाव.